कुमारी वैशाली शरद चव्हाण, वर्ग 9 अ. सर्वप्रथम रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज, तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख यांना मी अभिवादन करते आणि याच्या भाषणाला सुरुवात करते. तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता, 32 ताटांचा पोकळ माझ्या राजाने एकट्यानेच फाळला होता. बंदुकीच्या जोरावर हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर हंटरच्या धाकावर मी अनेक माणसांना बागाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय हंटरच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना बागाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच बाग बघितला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणी चुकला तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि कोणी लढला तर त्याला मराठीची जात दाखवा. त्या बाबरपासून तर त्या औरंगजेबापर्यंतचा मुघलांचं 6 पिढ्यांचं साम्राज्य मराठ्यांची एकच पिढी नेस्तभूत करून स्वराज्याची नुत्त मोड रवली. त्या स्वराज्याचा खरा शिवराज्य अभिषेक 3 तारीख लक्षात ठेवा, 6 जून, कारण की या दिवशी आपले राजे छत्रपती झाले. एकदा रशियाचे पंतप्रधान भारताला भेटीला आले आणि आपल्या काही गाईशने त्यांना विचारलं की सर तुम्हाला मी प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल दाखवू या सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू. तर ते पंतप्रधान म्हणाले नाही मला ते तुमचं ते सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचं नाही, मला तुमचं ते प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचं. मला फक्त त्या माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्या राजाचं फक्त एकदा रायगड बघायचं, त्या राजाचं फक्त एकदा रायगड बघायचं. कुमारी प्रतीक्षा सुरेश चव्हाण, वर्ग 8 अ. जगदंब जगदंब प्रतिभचंद्र लेखे व सहिष्णुर विश्ववंदिता शासनू शिवशेषा मुद्रा भद्रय राजेते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे शिवछत्रपती, आदर्श आमचे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिने जगात जाणणारे, शिस्तप्रिय व वाणीचा ते, जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्यातले हिंद चित्त, जर संधीचा राजा तोच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा आहे रयतेच्या राजे, अशा आहे रयतेच्या राजेच माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. कर्तव्य, निष्ठा, सामर्थ्य, प्रसंग, बुद्धी, संयम, ध्येय, ऊर्जा, युक्ती, परिस्थिती, प्रेरणा, बळ, विश्वास, नियोजन म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले व तसेच त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांच्या वाट्याला आलं. त्यातले 10 वर्ष महाराज बालपणात गेले, 10 वर्ष रणांगणावरती युद्ध खेळण्यात गेले, उरले फक्त 30 वर्ष. 30 वर्षाच्या आयुष्यात ज्या माणसाने 750 वर्षाचा पारंजाचा अंदाज दूर केला असा एक क्रांतीचा सूर्य मातीमध्ये प्रगटला. सोपे नाही 750 वर्षाच्या गुलामी, 750 वर्षाचा अत्याचार अवघ्या 30 वर्षात एक माणूस लांब करू शकतो, दूर करू शकतो. आणि हे सामान्य घडवण्याची ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रक्तात आहे. शिवाजी या नावाला कधी तुम्ही उलटा वाचला का? याचा शब्द होतो जीवाशी. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तोच म्हणजे शिवाजी. 65 किलोची तलवार वागिते त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरीही शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात घेऊन येतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत जातो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, धाना वाघासमोर जातो आणि त्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र करतो आणि स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याची समाजाची भीती कधीच वाटत नाही आणि अशा समाजाला हरवण्याची धाडस मी सुद्धा करत नाही. विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, वाघनकेने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैत्यांना लढून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांच्याला झुकून मुद्रा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला. ओम बोलल्याने मला शांती मिळते, साई बोलल्याने मला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने मला 100 वाघाची ताकद मिळते. एक तो शिवाजी, त्याला भीती नव्हती जगाची, परवा नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची.
त्यांची जात मर्द मराठीची, देशाला लाट आणली भगव्याची, मुहूर्तमेढ लपली स्वराज्याची, आणि म्हणूनच म्हणते जय भवानी जय शिवाजी. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. हा जन्म का हजार जन्म घेतले तरीही नान शिवरायात कधी सुटणार नाही, नान शिवरायात कधी सुटणार नाही. 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचं निधन झालं आणि सखी मुस्तानी खान महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे निघाले. त्यांना वाटलं महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला दिली की औरंगजेबा पुन्हा देईल, आणि तो मोठ्या आनंदाने धावत धावत गेला आणि म्हणाला आलम पालम आलम पालम बडी खुशी की खबर है क्या दफर दफरी नाम रत्न दफर स्वर्गाला गेला कोट शिवा शिवा हुजूर. औरंगजेबा शांतपणे उठला, स्वतःची नमाज पडायची त्याला खाली अंतरली आणि त्या नमाजवर गुडघे टेकून बसला. त्या नमाजाचा मुकादा पडला. मुकादा पडून झाल्यावर त्यांनी त्या खुदाच्या दिशेने हात केला आणि म्हणाला हे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरे पास तेरा नेक बंद आ रहा है. हे परमेश्वरा तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेव, तुझ्यापाशी तुझा एक पुत्र येत आहे. शिवजयंती या कारण साजरी करायची कारण महाराज छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे आज मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज सुरक्षित आहे आपल्या दारापुरची पवित्र अशी तुळस, पवित्र अशी तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज पाहतो आपण हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ, हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. चला जय घोषणाने मी माझं भाषण संपते. आणि हो घोषणा एवढ्या जोरदार झाली पाहिजेत की त्या रायगडाच्या पायथ्याशी आवाज पोहोचला पाहिजे. बोल श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. थँक्यू. पियुष रामेश्वर राऊत वर्ग 5 अ चा विद्यार्थी हा भाषण करेल. माझे नाव पियुष रामेश्वर राऊत. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐका. हेच माझी नम्र विनंती. भगवा आमचा झेंडा, भगवेच आमचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. भगव्या झेंड्याची चमत्कार मारण्याची आग आहे, भगव्या झेंड्याची चमत्कार मारण्याची आग आहे. घाबरतोस की काय वेड्या, तू तर शुभाचा वाघ आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांना त्यांच्या आई साहेबांनी लहान वयात रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य अशा सत्व गुणांचे वाळखुण दिले. त्यांच्या मनात स्वराज्याची इच्छा निर्माण केली. या काळात तेथे मुघलांचे राज्य होते. ते लोकांवर अन्याय करत गरिबांना त्रास देत होते. शिवरायांना अन्याय आवडत नसे. ते अन्यायाविरुद्ध लढले. त्यांनी शास्त्री खान, अफजल खान अशा जबरदस्त शत्रूला धूळ चारली आणि स्वराज्य निर्माण केले. गरीब जनतेला सुखी केले. म्हणून जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शुभ होता, तो आपला शुभ होता. जय भवानी जय शिवराय. पियुष राऊत याला आपल्या शाळेचे प्रभारी परीक्षक SP नराळे सरांकडून 50 रुपयाचे बक्षीस प्राप्त झालेलं आहे. तसेच KV गुगल सर यांच्याकडून 50 रुपयाचे बक्षीस झालेलं आहे. असे 100 रुपयाच्या दोघांकडून बक्षीस मिळालेलं आहे. टाळ्या वाजवून स्वागत करा. पहिल्याच वेळेस 100 रुपयाचे बक्षीस मिळालेलं आहे. कागदाचा चिटोराही त्यांनी हाती घेतला नाही. आपल्या सर्वांसमोर आदर्श आहे. सर्वात गडबड आणि मस्ती करणारा विद्यार्थी तो सुद्धा भाषण पाठ करू शकतो. तर आपल्या सर्वांनाच त्याच्यापासून धडा घेतला पाहिजे की सर्वांनी न पाहता आपण प्रत्येक वेळेस भाषण केले पाहिजे. वैष्णवी रामेश्वर राऊत 8 अ ची विद्यार्थिनी भाषण करेल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि तसेच माझे मित्रमैत्रिणी, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे हीच माझी नम्र विनंती. याआधी सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करते आणि माझ्या पुढल्या 2 शब्दांना सुरुवात करते.
ज्या शुभय दिवसांची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट, ज्या शुभय दिवसांची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट, तो मंगलमय शिवदिन आलाय आज, तो मंगलमय शिवदिन आलाय आज. दैवत साऱ्या महाराष्ट्राच्या अधिराज्य ज्यांच्या मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्राच्या अधिराज्य ज्यांच्या मनामनात, अशा शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात, करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेंचे छत्र, आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेंचे छत्र, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जानते राजे, राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. नाव घेतात ज्यांच्या अभिमानाने फुलते छाती, नाव घेतात ज्यांच्या अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिव छत्रपती, राजे शिव छत्रपती. शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी, शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी, धन्य झाली ते युगपुरुषाने महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभा सह्याद्री, तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभा सह्याद्री, शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिव छत्रपती, मूर्ती राजे शिव छत्रपती. मित्रांनो, आपण आज येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेला आहोत. आजचा हा सुवर्णभाव दिन पाहण्याचे भाग्य आपणास लागत आहे. पण शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले नसते तर इतिहास हा वेगळा राहिला असता, इतिहास हा वेगळा राहिला असता आणि वर्तमान भयावह राहिले असते. ज्यांची जयंती आज आपण साजरे करत आहोत, कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तर मंदिरावरचे कळस आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तर मंदिरावरचे कळस आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा अर्थ छत्र बनले रयतेचे, त्रस्त शत्रूला केले, पराक्रमी ते शूरवीर तिमी रास जानी चिरले, शिस्त प्रियते भारी वा वाणीत मधुरता असलेले, जी जिजाऊंचे पुत्र मराठी मना मनात अधिराज्य ज्यांचे, हा हार कधी न मानणारे राजे ते सारे महाराष्ट्राचे, जनतेचे ते माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. श्वासात रोकुनी वादळ, डोळ्यात रोकुनी आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, धन्य धन्य महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज. जय भवानी, जय शिवाजी. थँक्यू. सोनटक्के मॅडमकडून 100 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे आणि DN सांगळे सरांकडून 50 रुपये पारितोषिक मिळालेलं आहे. खूप चांगलं भाषण केलं आहे. थँक्यू. श्रुती गजानन वैद्य 6 ची विद्यार्थिनी भाषण करेल. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. सर्वांना नमस्कार. माझे नाव तृप्ती आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. सर्वप्रथम मी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करते. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व लोककल्याणकारी राजा होते. शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजामाता होते. वयाच्या केवळ 15व्या वर्षी त्यांनी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखरीचा श्वास घेतला. त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. वर्ग 5 चे विद्यार्थी ग्रुपगीत म्हणणार आहेत. जय शिवराय जय शंभूराजे, जय शिवराय जय शंभूराजे, जय शिवराय जय शंभूराज. हुंकार भरे बादल गरजे गरजे, तलवार उठे बिजली कड़के कड़के, पद धरते जाओ धरती दूजे दूजे, बलकार मराठा रण जीते, इक इक करके सब गढ़ जीते, हर दुश्मन से रण रण जीते, हित
उजले माते सूरज सा छत्रपती वीर शिव चमके तेज तिलक तलवार शिवाजी हुई शंभू रूप अवतार शिवाजी हुई धराधर में जन लाज शिवाजी हुई केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी हुई शंभू रूप अवतार शिवाजी हुई धराधर जन लाज शिवाजी की केसरिया की लाज शिवाजी विजय तिलक बहाल रहे मारी ममता तेरी डाल रहे कायम वतन स्वाभिमान रहे तेज तिलक तलवार शिवाजी हुई शंभू रूप अवतार शिवाजी हुई धराधर जन लाज शिवाजी राठी केसरिया की लाज शिवाजी. धन्यवाद. शिवम गजनाथ वैरागड वर्ग 6 ब चा विद्यार्थी. शिवनेरीवर शुभा जन्मला शिवनेरीवर शुभा जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापण्यासाठी जन केलंय को जाती घेऊन भगवा तो हाती हा 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 घेऊन भगवा तो हाती सुराज्य घडविण्यासाठी सुराज्य घडविण्यासाठी आई शिवाई आईची जाई आई शिवाई आईची जाई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी. थँक्यू. स्वरूप अमोल सोनवणे वर्ग 6 ब चा विद्यार्थिनी. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृती विनम्र अभिवादन करते. माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते. सर्वांना माझा नमस्कार. मी स्वरूप. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. आईचे नाव जिजाऊ तर वडिलांचे नाव शहाजी राजे असे होते. जिजाऊंनी यांना रामाच्या कृष्णाच्या व अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या. लहान वयात शिवरायांनी आपल्या मावळ्यासह रायश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम जय भारत. शुभांगी सुरेश इंगोले वर्ग 8 ची विद्यार्थिनी. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या नतमस्तक चरणी होतो आणि माझ्या या गीताला सुरुवात करते. शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे 2 महान आहे. पराक्रम हे शिवरायांच्या सौंदर्याचे प्रतीक होते तर प्रज्ञा ही महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौंदर्याचे प्रतीक होते. शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती. शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती तर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात एक होती. आणि म्हणूनच आमचे शाहीर म्हणतात 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या यांना मानाचा मुसरा. एक निळान एक भगवा 10 दिशा मधी लावी दिवा. एक निळान एक भगवा 10 दिशा मधी लावी दिवा. एक वाघाचा एक स्त्रियाचा छवा हो जिजाईचा तो शिवा जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भीमा हो जिजाईचा तो शिवा जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा हो जिजाईचा तो शिवान भीमाईचा तो भिवा. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली. ही काळाची गरज होती आणि भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब
ती लेखणी घेतली, हे देखील काळाची गरज होती. म्हणूनच आम्हाला दोन्हीही वंदनीय आहे. तलवार की वार से कटकटते गिरते गए दुश्मन, तलवार की वार से कटकटते गिरते गए दुश्मन, तो कलम की मार से घुटघुट्टे मरते गए दुश्मन, घुटघुट्टे मरते गए दुश्मन. शिवा ने संसार उठाकर सारे जालिमों को मार दिया, शिवा ने संसार उठाकर सारे जालिमों को मार दिया, तो कलम चलाकर मेरे भिवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया, सारे जुल्म को ही मिटा दिया. कुळपती छत्रपती भोसल्यांची, ओ कुळपती छत्रपती भोसल्यांची, दीन दुबळ्यांची जाने राखली ओशा, दीन दुबळ्यांची जाने राखली ओशा. दाऊनी जगावर प्रताप नवा, दाऊनी जगावर प्रताप नवा, देऊन शिव इथे गेला तो शिवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा. हो जिजाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो भिवा. हो जिजाईचा तो शिवा, न भीमाईचा तो भिवा. हो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो तो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो तो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तो इसलिए जरा गौर से सुनो, तो इसलिए वफा करते तो बेवफाई ना होती, वफा करते तो बेवफाई ना होती. दिलो दिमाग चलाते तो तकदीर ना रोती, दिलो दिमाग चलाते तो तकदीर ना रोती. अरे मेरे भींच का सुंदे, अरे मेरे भींच का सुंदे, तो भारत पाकिस्तान लकीर ना होती, भारत पाकिस्तान लकीर ना होती. घडविला हो जाने इतिहास ताजा, घडविला हो जाने इतिहास ताजा. धन्य भीम माझा बहुजनांचा राजा, धन्य भीम माझा बहुजनांचा राजा. ज्ञान वेचून प्रबुद्ध हो मानवा, ज्ञान वेचून प्रबुद्ध हो मानवा, प्रज्ञाचा प्रकाश दाविन मार्ग हानवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा. हो जिजाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो भिवा. हो जिजाईचा तो शिवा, न भीमाईचा तो भिवा. जय भीम जय. देशमुख सरकडून 250 रुपयाचं रोख बक्षीस मिळालेलं आहे. अवचार सरांकडून 100 रुपयाचे पारितोषिक मिळालेलं आहे. असे 350 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. तर मी आदरणीय SP नारळे सर विनंती करतो की त्यांनी 350 रुपयाचं पारितोषिक वितरित करावं. स्वयं विजय कांबळे 5 अ विद्यार्थी हा भाषण करेल. Good afternoon everyone. My name is Swayam Vijay Kamble. Today I am going to speak about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj father name is Shahaji Bhosle and mother name is Jijabai Bhosle. Chhatrapati Shivaji Maharaj was a great king and true warrior. Chhatrapati Shivaji Maharaj, also known as Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj birth date in 19 February 1630, Shivneri Port in Maharashtra. Thank you. रोशन प्रेरणा तिंगळे वर्ग 7 अ विद्यार्थी हा भाषण करेल. च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच माझे गुरुजन वर्ग व मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. धगधगत्या ज्वालेतून पेटल्या मशाली, स्वराज्याच्या संकल्पनेची नवी पहार झाली. दरीदरीतून नांद गुंजला, महाराष्ट्राला भगवा सूर्य उगवला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरी प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, नाही पुन्हा पुढे वाकला, नाही पुन्हा पुढे झुकला, नाही भीत कोणाला, असा मर्द मराठा राजा शिवराय ऐकला. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्याचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. शब्दही अपुढे पडतील अशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभुनी दिसे जगती, असे देश शिव छत्रपती. जय जिजाऊ, जय शिवाजी.
ईश्वरी संतोष राऊत वर्ग 5 ची विद्यार्थिनी. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ गुजन वर्ग तसेच इथे उपस्थित असलेले सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण इथे शिवजयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. वयाच्या अवघ्या 15 वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांनी तोरणागड, कोंढाणा, राजगड असे अनेक किल्ले जिंकले. बलाढ्य शत्रूंशी लढा देत मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्त्रियांचा आदर होता, शेतकऱ्यांचा मान होता. आणि प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज आपले राजा असल्याचा अभिमान होता. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय शोभा नाही या महाराष्ट्राच्या मातेला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते नाव ऐकले की त्यांचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आपल्या महाराष्ट्राला लाभले हे आपले परम भाग्य आहे. अशा या थोर राजाला माझा मानाचा मुजरा. विजयसारखी तलवार चालून गेला. निधड्याच्या हातीने हिंदुस्तान हालून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला. ज्याला स्वर्गात गेल्यावर देवाने झुकून मुजरा असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करते छत्रपती शिवाजी महाराजाला, ज्याने मराठी मातीत भगवा झेंडा रोहिला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सूरज सुभाष वैद्य वर्ग 7 अ चा विद्यार्थी. ईश्वरी राऊत वर्ग 5 अ. 250 रुपयाचं पारितोषिक RS भुगे सरांकडून प्राप्त झालेलं आहे. तर मी चपटे सरांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस वितरित करावं. 250 रुपयाचं बक्षीस वैष्णवी ईश्वरी राऊतला. हम शेरों की तरह हंसते क्योंकि हमारे दिल में छत्रपती हंसते. मावळ आम्ही वादळ आम्ही मरणाचा बी काळ आम्ही. रणमस्तांची जात आमची भ्या कुणाला धावतर. ही तर तलवारीशी नांद हे मातीशी. भाकर सरणावरची रोजर खायाची. रयतेचा राजा तो आम्ही होत याच. जिंकत नाही जवरत तवरत झुंजत राहायचं. तुकड झाले तरी बी कणानं झुंजतो र. मेल्या मन जाग यावी अशी त्याची भाषा र. मराठी या मातेची त्याचे आहे आशार. दुश्मनाला धाक देऊ शिवरायांचं नावर. हे शंभू शंकराचं नव राजगड गावर. शिवबाराज राजार. हे हित पाय ठेवण्याआधी विचार नुसता करबर. कनकन रुद्र बनला शिवरायांचा आधार. वनवाया कसा तुला झेपल. हे शंभू शंकराचं नव राजगड गावर. शिवबाराज राजार. जय शिवाजी जय भवानी. सुवर्णा प्रेमनाथ तिंगे 9 अ ची विद्यार्थिनी भाषण करेल. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते.
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा. त्या शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय असा तयार झालेला शब्द म्हणजे शिवराय. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असे असावे एका मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. अरे आठवा 350 वर्षापूर्वीचा काळा कालखंड, जेव्हा सर्व उत्तर हिंदुस्थानी इस्लामी आक्रमणाच्या पंजाखाली गेला होता, तेव्हा निजामशाही, मुघलशाही सर्व मराठ्यांच्या डोक्यावर थया थया नाचत होतो, तेव्हा एक अवतार जन्मास आला, ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. 19 फेब्रुवारी 1630 या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. ते शहाजीराजे भोसले व माता जिजाऊंचे पुत्र होते. माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली, तर वडील शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊ शिवरायांना सतत म्हणत असत की शिवबा, आपला जन्म रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आहे, त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा. माता जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. 65 किलोची तलवार वागवतो त्यांचं नाव येसाजी. 65 किलोची तलवार वागवतो त्यांचं नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्यांचं नाव बाजी. एक हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्यांचं नाव तानाजी. ठाण्या वाघाला सामोर जातो आणि त्याला उभा फाडतो त्यांचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र येतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी. असा आदर्श राजा छत्रपती शिवराय 3 एप्रिल 1680 मध्ये आपल्या राजांची प्राणज्योत मावळली. एक आदर्श राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा. शब्दही अपुरे पडती अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभनी दिसे जगती असे ते शिवछत्रपती. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास लागतो आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत लागतो. जय शिवाजी. ईश्वरी संतोष राऊत 5 ची विद्यार्थिनी भाषण करेल. माझे नाव ईश्वरी सतीश राऊत. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. शिवरायांनी 1645 मध्ये मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्या काळी ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य हे वाक्य सार्थ ठरवत होते. शिवरायांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. नंतर कोंढाणा, पुरंदर, राजगड, रायगड, प्रतापगड असे किल्ले जिंकले. निजामशाह, आदिलशाह, बादशाह या तिन्ही संतांची लढ देत शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शेवटी मी एवढेच म्हणेन की आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. थँक्यू. वैशाली शरद चव्हाण, वर्ग 9 ची विद्यार्थिनी गीत सादर. शोधू कुठारा धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर. या मावळ्यातून मावळून तू कधीच गेलार, माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार. शोधू कुठर धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर. श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी, पायाची बहान घेऊ दे रे एकदा तरी. डोळे मिठून घेतो मी तुझ्या पाशी येतो, डोळे मिठून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी देखदा तरी माझ्या उशिलार, माझ्या राजार, माझ्या शिवबार.
स्वतःला पाहू कसर. कृष्णा संदीप गावंडे 6 विद्यार्थिनी भाषण. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो, ती तुम्ही शांत चिंतेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. जिजाबाईने 19 फेब्रुवारी 1930 ला एक सुंदर बाळा शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला. त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या जुन्नर या गावी आहे. शिवाजीचे बालपण 6 वर्ष धावपळीतच गेले. त्यांची आई जिजाबाई शिवाजी महाराजांना भीमाची व कृष्णाची गोष्ट सांगत असे. साधू संतांच्या गोष्ट उत्तम प्रकारे श्रेष्ठ विद्या ग्रहण करीत होते व त्यांच्या 12व्या वर्षी शिवाजींनी विविध विद्या व कला आत्मसात केल्या. थँक्यू. कंचन रामदास राठोड वर्ग 5 ची विद्यार्थिनी भाषण करेल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कांचन आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. ते एक आदर्श व लोक कल्याणकारी होते. एवढे बोलून व माझे भाषण संपले अशी जाहीर करते. जय हिंदू, जय भारत, जय महाराष्ट्र. गौरी राजू राऊत वर्ग 5 ची विद्यार्थिनी. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दरारा. आजच्या या शिवमयी सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर, ईश्वरतुल्य गुरुजन वर्ग, माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनो, आई जिजाऊंचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्रातील अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. सर्वप्रथम आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आदिलशाही निजशाही सत्ता यांचा जुलूम, अन्यायासाठी महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती. अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज होत. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजामाता. आई जिजाऊ बाल शिवबाला रामकृष्णाच्या गोष्टी सांगत. जिजाऊंच्या संस्कारांनी शिवराय घडत होते. त्याचबरोबर तलवारबाजी, घोडेस्वारी देखील शिकत होते. शिवरायांनी मावळ्यांना सोबतीला घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. कोण होते ते मावळे? मावळ प्रांतात राहणारे ते मावळे. अंगावर होते रांगडे, दिसायला साधेबोडे, पाठीला ढाल, कमरेला तलवार, शत्रूला बेजार करणारे, जीवाला जीव देणारे असे होते मावळे. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. तोरणा जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव प्रचंडगड ठेवले. त्यानंतर स्वराज्याची घोडदौड वेगाने सुरू झाली. कोंढाणा, पुरंदर, राजगड असे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण करण्यासाठी स्वतःची राजमुद्रा तयार केली. त्यानंतर रायगड किल्ला जिंकला. भोरप्या डोंगरावरील प्रतापगड जिंकला. शिवरायांनी स्वराज्यावर आगेकूच चालू असताना 1659 साली अफजल खानाच्या रूपात मोठे संकट आले. अफजल खानाच्या रूपातील वानर प्रतापगडापर्यंत येऊन धडकले. जो तो चिंतातूर होता. आता महाराजांचं काय होणार? तहजी दोन्ही पक्षाकडून सुरू झाली. शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरले. भेटीच्या दिवशी काय झाले? होता धिप्पट असा अफजल खान शिवरायांना ठार करण्या बगलेखाली दाबली मान. दुसऱ्या हाताने केला कट्यारीने वार. शिवरायांचा खाटला अंगरखा. चिपळाईने वाचले पण चिपळाईने राजांनी खानाच्या पोटावर वाघ. नखाने केला मार. बिचव्याने खानाचा कोठरा बाहेर काढून संकटावर केली मार. अफजल खानाशी सामना पन्हारगडातील वेढा. अशा अनेक
संकटातून बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तान्हाजी मालुसरे, शिवाजीराजे सही सलामत बाहेर पडले. शेवटी मी एवढेच म्हणेल की नाव घेतच त्याच्या अभिमानाने फुलते छाती. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती, धन्य झाली त्या युगपुरुषाची महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजला त्याच्या उभा सह्याद्री. शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे छत्रपती, शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती छत्रपती. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ, जय शिवाजी. वैष्णवी रविकरने 9व्या ब चे विद्यार्थी गीत. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्या, माझ्या देवाचं नाव गाजते दळ किल्ल्याच्या दगडा, माझ्या राजाचं नाव गाजते दळ किल्ल्याच्या दगडा. सुंदर स्वराचे निर्माण केले तलवारेच्या धारेवर, सुंदर स्वराचे निर्माण केले तलवारेच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निज्ञाच्या हातीवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निज्ञाच्या हाती. आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकी, जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकी. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदया. माझ्या देवाचं नाव गाजते दळ किल्ल्याच्या दगडा, माझ्या राजाचं नाव गाजते दळ किल्ल्याच्या दगडा. धन्यवाद. आरती मोहन बायले, वर्ग 5 ची विद्यार्थिनी भाषण. हवा वेगेने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता, हवा वेगेने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता. या अन्यायाविरुद्ध लढणारा इरादा लेख होता, इरादा लेख होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आदरणीय मुख्याध्यापक, इतर मान्यवर, वंदनीय शिक्षक वर्ग व माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती आहे. शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला. कडकडाट सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. शहाजीराजे भोसले व जिजाऊंना हर्ष झाला. जिजाऊंनी शिवबावर लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडवले. शिवरायांनी बालवयातच आपले स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले. प्रत्यक्षात त्या दृष्टीने घोडदौड केली. स्वराज्य निर्मिती करताना त्यांना अनेक अडथळे आले, पण ते डगमगले नाही. त्यांनी आपले स्वराज्य निर्मितीचे कार्य सुरूच ठेवले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत, जय भवानी, जय शिवराय. सृष्टी संजय पाटील, वर्ग 7 अ ची विद्यार्थिनी गीत. अरे हजार असतील ते धर्म तर लाख असतील ते जाती, अरे हजार असतील ते धर्म तर लाख असतील जाती. सर्वांना एकत्र गुणणारे फक्त एकच राजेशी छत्रपती, फक्त एकच राजेशी छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, साऱ्या राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य स्थापण्यासाठी ज्यानं केल्या एको जाती, स्वराज्य स्थापण्यासाठी ज्यानं केल्या एको जाती, ज्यानं केल्या एको जाती. सुराज्य घडवण्यासाठी, सुराज्य घडवण्यासाठी. आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई. आशीर्वादो पाठी, आशीर्वादो पाठी. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. धन्यवाद. आचल बबन इंगुले, 8 अ ची विद्यार्थिनी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच माझे गुरुजन वर्ग व मित्रमैत्रिणी, मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. शिवनेरीवर एक तारा चमकला, शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी एक सिंह जन्मला, सिंह जन्मला, सिंह जन्मला. पाहुणी छत्रपतींचा ते झुकल्या सर्वांच्या नजरा, पाहुणी छत्रपतींचा ते झुकल्या सर्वांच्या नजरा. जन्मदिनी राजे तुम्हाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा
बाजूला. आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या दरबारात सरदार होते. लहानपणापासून जिजाबाईंनी त्यांच्या मनावर हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रुजवले. जिजामाता बाळ शिवबांना प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या कथा सांगत होत्या. या कथाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे संस्कार केले. म्हणून म्हणावेसे वाटते, लाभणार नाही शिवबांसारखे राजे आम्हाला, लाभणार नाही शिवबांसारखे राजे आम्हाला. म्हणून कडकडीने म्हणता सर्व राजे तुम्ही पुन्हा या जन्माला, पुन्हा या जन्माला, पुन्हा या जन्माला. अशा या महान मानवांना माझा कोटी कोटी प्रणाम. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. थँक्यू. श्रावणी माणिक फुसे 7वा वर्षी विद्यार्थी. सरर रहो जिका जले शत्रु राहु में मिले हमने, जब जब संशीरे तानी है माय भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखेंगे रे जरनवी शपथ माँ जगदम्बे हे माय भवानी. उदे 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 हूँ, उदे 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 हूँ, उदे 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 हे माय भवानी. हो धुआ धुआ घेराता घना अंधेराता, तूने इसमें रोशनी भरी. हे ज्ञान दिया भक्ति का, ज्ञान दिया शक्ति का, तूने ही तो झोलिया भरी. जो भी बरसो बरसो तरसेती आए इन होठों पे हंसी. अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी. हम चंडाल से डटे कभी आना से हटे, हमने बात यही मन में ठानी है माय भवानी. सरर हो जिका जले शत्रु राहु में मिले हमने, जब जब संशीरे तानी है माय भवानी. उदे 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 हूँ, उदे 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 हूँ, उदे उदे हे माय भवानी. थँक्यू. आदरणीय के.व्ही. घुगे सर आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे, आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे बाबा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महामानवास सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री SP नारळे सर, आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कुमारी बेलोकार मॅडम, नेमाडे मॅडम, सोनटक्के मॅडम आणि उपस्थित सर्व माझे सहकारी राठोड सर, चपटे सर, उपस्थित सर्व माझे सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सर्वप्रथम आज कित्येक दिवसानंतर या शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांमध्ये जी सुप्त कला, जे वक्तृत्व हा जो गुण आहे, तो जो लपलेला होता तो आज बाहेर निघालेला दिसला. त्याबद्दल या ठिकाणी येऊन ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इथे आपलं भाषण दिलं, आपलं मनोगत, आपले विचार व्यक्त केले, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आता शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बोलण्यासारखं खूप काही आहे. बोललं तर अर्धा तास लागेल, 1 तास लागेल, परंतु वेळेचं बंधन लक्षात ठेवून आणि तुमची मानसिकता लक्षात ठेवून मी जास्त वेळ घेणार नाहीये. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, भगवद्गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा संकट या देशावर येईल, या जगावर येईल, पृथ्वी तलावर येईल, तेव्हा तेव्हा
त्या संकटावर मात करण्यासाठी कुठला तरी एखादा महापुरुष जन्माला येईल आणि त्याप्रमाणे प्रत्येक कालखंडामध्ये कठीण समय आल्यानंतर कुठल्या तरी महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 400 वर्षांपूर्वी झाला. 400 वर्षानंतरही आपण शिवाजी महाराजांची जयंती तितक्याच जोमाने साजरी करतो. त्यामागचं कारणही तितकंच मोठं असलं पाहिजे. आणि मग ते कारण समजून घ्यायचं असेल तर आपण भूतकाळात जावं लागेल. तत्कालीन परिस्थिती आपल्याला पाहावी लागेल. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, तत्पूर्वी या महाराष्ट्रात आणि या संपूर्ण देशावर मोगलांचं साम्राज्य होतं. सर्वत्र मोगलांनी अन्याय अत्याचार सुरू केला होता. या देशामधलं एकही मंदिर त्यांनी त्या मंदिराचा कळस तोडल्याशिवाय ठेवला नव्हता. सर्व मूर्त्या अर्धनग्न त्यांनी करून ठेवल्या होत्या, छिन्न विछिन्न करून ठेवल्या होत्या. या महाराष्ट्रात आणि या देशात स्त्रीला कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नव्हती. अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे विजापूरला सरदार म्हणून मोगलांच्या त्या कार्यकाळामध्ये किंवा मोगलांच्या सत्तेमध्ये एक सरदार म्हणून काम पाहत होते. मा जिजाऊ आणि शहाजी राजांच्या मनामध्ये सतत चिंता होती की या महाराष्ट्रावरचा अन्याय दूर करण्यासाठी कोणीतरी आला पाहिजे, कोणीतरी पुढे झालं पाहिजे. पण कोण जन्माला येईल? आपली परिस्थिती तर अशी आहे की प्रत्येकाला असं वाटते की बाबासाहेब आंबेडकर असोत की महात्मा ज्योतिराव फुले असोत की छत्रपती शिवाजी महाराज असो, दुसऱ्याच्या घरामध्ये महापुरुष जन्माला पाहिजे असं आपल्याला वाटतं. परंतु जिजाऊ आणि शहाजी राजांना मात्र एकच वाटत होतं की माझ्या पोटी जो मुलगा जन्माला येईल त्याला ही परिस्थिती मी बदलवण्यासाठी तयार करेल. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊच्या पोटी असतानाच मा जिजाऊंनी त्यांना कुठले संस्कार केले? आपल्यासारखा जेव्हापासून कळते तेव्हापासून हातामध्ये मोबाईल नाही दिला. त्या काळात मोबाईलही नव्हता. त्या काळामध्ये मा जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर कुठले संस्कार केले? तर त्यांना भगवद्गीता, रामायण, महाभारत यामधल्या गोष्टी सांगितल्या. जी वास्तव स्थिती आहे, समाजामध्ये जो अन्याय अत्याचार होतोय तो शिवबाला त्यांनी सांगितला आणि शिवबाचं रक्त तापवण्याचं काम त्यांनी केलं किंवा शिवबामध्ये शूरता निर्माण करण्याचं काम मा जिजाऊंनी केलं. आणि मग शिवाजी महाराजांनी तुमच्या वयाचे असताना शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत एक अशा प्रकारचे सवंगडी गोळा केले, जमा केले. त्या काळामध्ये काही आजच्या काळातल्या सारखे सवंगडी नव्हते. आज आपण प्रत्येक जण एकमेकाचे सवंगडी आहोत, पण कुठला ना कुठला तरी स्वार्थ समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून आपण एकमेकासोबत मैत्री करतो. बरोबर आहे. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुलडासी वरलिया रंगा. वरून सुंदर दिसणारी माणसं आतमधून किती वाईट विचाराची असू शकतात, किती वाईट असू शकतात याची कल्पना सुद्धा आपल्याला येत नाही. आणि ती आपल्या अवतीभोवती असतात, आपल्या अवतीभोवती असतात. वरून चंदन लावलेलं असते, गळ्यात माळ असते, परंतु मात्र त्यांचं अंतर मन इतकं सडलेलं असते की ते विचारानं फार सडून गेलेले असतात. त्या काळात शिवाजी महाराजांनी, जास्त वेळ घेत नाही, शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत जे सवंगडी निर्माण केले, सोबत ठेवले, ते सगळे सवंगडी निष्ठावंत होते. अनेकांनी स्वतःचं शेत, स्वतःची घरावर तुळशीपत्र ठेवली, संसारावर तुळशीपत्र ठेवलं, स्वतःची जमीन विकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चाकरी करण्याचं काम केलं, त्यांच्यासोबत जीवाला जीव देण्याचं काम केलं. म्हणून स्वराज्य घडलं. म्हणून शिवाजी महाराजांना लाखोच्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं अफजलखानासारख्या मोगलांची जी काही सैन्य आहे त्या सैन्याला धूळ चारता आली. आणि म्हणून आपणही त्यातून काय घेतलं पाहिजे? तर आपणही निष्ठा, त्याग, बलिदान
ह्या गोष्टी आपण त्यातून शिकल्या पाहिजे. शिवाजी महाराजांकडनं आपण ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे, तरच आपण शिवाजी महाराजांचे खरे वंशज किंवा शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत असं म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जे काही त्यांनी लढाया केल्यात किंवा या महाराष्ट्रामध्ये असणारे गड किल्ले मोगलांच्या ताब्यातून मिळवले, त्यासाठी अनेक नररत्न जीवाला जीव देणारे त्यांना मिळाले. मग बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, सूर्याजी मालुसरे असतील, संताजी घोरपडे असतील, अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांचा आपल्या जीवापेक्षाही जास्त जपलं. आणि वेळ प्रसंगी मग आग्र्यातून सुटका असेल, पन्हाळगडावरून सुटका असेल, तर अनेक छत्रपती शिवाजी महाराज केवळ हिंदूंचे राजे नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सुद्धा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते. सर्व धर्मियांचे छत्रपती शिवाजी राजे हे राजे होते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांचं 400 वर्षानंतर सुद्धा आजही त्यांची जयंती साजरी केली जाते. जास्त वेळ आपला घेणार नाही, एकच बोलतो, झाले तर बहु होतीलही बहु, झाले तर बहु होतीलही बहु, आहेतही बहु, परंतु शिवाजी महाराजासारखे शिवाजी महाराजच. धन्यवाद. अध्यक्षीय भाषणासाठी आपल्या शाळेचे प्रभारी परिवेशक SP नारे सर, मी यांना बोलवते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्यांची आपण आज जयंती साजरी करत आहे असे छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाखे भाऊसाहेब देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बऱ्याच विद्यार्थिनींनी भरपूर आपले मनोगत व्यक्त केले. श्री घुगे सरांनी भरपूर माहिती दिली आहे. मी त्यांच्या जीवनातील फक्त 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे कर्तव्यनिष्ठा काय असते आणि दुसरं म्हणजे परस्त्रीविषयी आपली भावना काय असली पाहिजे. हे त्यांच्या जीवनातले 2 उदाहरण तुम्हाला सांगतो. कर्तव्यनिष्ठा म्हणजे सांगतो की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज शत्रूविषयी लढण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना निरोप मिळाला की आपली पत्नी आजारी आहे, तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज माघारी फिरले नाही. त्यांनी सांगितलं की पत्नीची व्यवस्था करण्यासाठी घरी आहे, पण शत्रूशी लढण्याविषयी मी जर परत आलो तर माझे सर्व मावळे माझ्यासोबत परत येतील. ही आहे आपली कर्तव्यनिष्ठा. म्हणजे त्यांनी पहिले आपलं कर्तव्य पार पाडलं आणि नंतर आपल्या घरचं जे कार्य होतं ते नंतर बाजूला ठेवलं आहे त्यांनी. ही झाली आपल्या कर्तव्याविषयी असलेली एक निष्ठा. आम्ही जेव्हा तुम्हाला एखादं कार्य सांगतो तेव्हा आपली कार्यनिष्ठा काय दिसते हे आपल्या रोजच्या जीवनात दिसून येते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. दुसरं सांगायचं आहे की परस्त्रीविषयी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार्यांनी जेव्हा त्यांच्या शत्रूच्या स्त्रीचा छळ केला आणि हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी आपल्या सहकार्याचे 2 हात छाटून टाकले. ह्या 2 गोष्टी ज्यांनी जीवनात घेतल्या ते जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. मित्रो, वेळ बराच झालेला आहे, पण मुलांच्या आग्रहाखातीर भाषणची स्पर्धा झाली. या स्पर्धेचं जे निकाल आहे तो आताच जाहीर करावा अशा मुलांकडून सूचना आल्या. त्यानुसार आपण आज जे भाषण स्पर्धा झाली गट 5 ते 7 सर्व विद्यार्थ्यांचं मी शब्दसुमनाने फार कौतुक करतो, कारण फार अभ्यास करून ते इथे बोलले. परंतु मित्र, हे पारितोषिक हे आणि ज्यांनी सहभाग घेतला त्यांनी असं काही समजू नये की आपल्याला येत नाही म्हणून. त्यांचं सादरीकरण चांगलंच होतं आणि याच्यापेक्षा पुढे त्यांनी इम्प्रूव्हमेंट करावं. मित्र, 5 ते 7 मध्ये भाषण स्पर्धेमध्ये जे आहे द्वितीय क्रमांक आहे गौरी राजू राऊत. गौरी राजू राऊत, टाळ्या वाजवून स्वागत करा तिचं. मी श्री SR राठोड सरांना अशी विनंती करतो की त्यांनी 50 रुपये रोख पारितोषिक देऊन व पुष्पगुच्छ देऊन तिचं कौतुक करावं. टाळ्या, सर्वांनी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर
5 ते 7 गटामधून प्रथम पारितोषिक आहे ईश्वरी संतोष राऊत. प्रथम पारितोषिक 101 रुपया. आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री नारायण सर हे तिला 101 रुपया बक्षीस देऊन तिचं कौतुक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आता मित्र 8 ते 10चा गट. 8 ते 10च्या गटामधून द्वितीय पारितोषिक आहे शुभांगी सुरेश इंगोले. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. मी श्री के.व्ही. घुगे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी शुभांगीला द्वितीय पारितोषिक 51 रुपये रोख बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन तिचं कौतुक करावं. आणि मित्र 8 ते 10 गटामधून प्रथम पारितोषिक जात आहे प्रतीक्षा सुरेश चव्हाण वर्ग 8वा अ. मी ज्युनियर कॉलेजच्या ज्या प्राध्यापिका बेलोकार मॅडम यांना अशी विनंती करतो की 101 रुपया प्रथम पारितोषिक प्रतीक्षा सुरेश चव्हाण हिला देण्यात यावं व पुष्पगुच्छ देऊन तिचं स्वागत करावं. सर्वांनी टाळ्या वाजवा. मित्र हो, या स्पर्धेतून जे महान मानव झाले अशा स्पर्धेतून त्यांना इन्स्पिरेशन स्फूर्ती मिळावी आणि महापुरुषांचे जे विचार आहे हे तळागाळातील लोकांपर्यंत जावे. हे विचारच आपल्याला पुढे जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात आणि समाजामध्ये योग्य बदल करण्याचा मार्ग दाखवतात. आणि एक समृद्ध राष्ट्र, समृद्ध भारत, समृद्ध राज्य, समृद्ध गाव आणि समृद्ध आपण वैयक्तिक असं विकास करू शकत असतो. या स्पर्धेच्या सर्व सहभाग ज्या मुलांनी घेतला त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि थांबतो.